Hello friends, welcome back to my YouTube channel. How are you? I hope that you will be fine there and I am also fine here. आपण बघत होतो क्लास 11 बायोलॉजी सेकंड चॅप्टर सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम फ्रॉम महाराष्ट्र बोर्ड अँड फ्रॉम एनसीईआरटी बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. तर आज आपण ह्या चॅप्टरमधील 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टमला सुरुवात करणार आहे. रॉबर्ट हार्डिंग व्हिटेकर यांनी जे 5 किंगडम प्रपोज केले होते तर त्या 5 किंगडमपैकी आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो फर्स्ट किंगडम आहे मोनेरा तर याचा एकदम डिटेली आणि सोप्या पद्धतीने स्टडी करणार आहे. मित्रांनो, ह्या लेक्चरमध्ये आपण किंगडम मोनेरा एकदम डिटेली आणि सोप्या पद्धतीने बघणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत काळजीपूर्वक बघा. त्याचबरोबर मी याच्यामध्ये एनसीईआरटी सुद्धा इन्क्लूड केलेली आहे. म्हणजे किंगडम मोनेराशी रिलेटेड जे काही पॉईंट एनसीईआरटीमध्ये गिवन असतील त्यातले सुद्धा पॉईंट मी ह्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेले आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ सर्वांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे अकॉर्डिंग टू नीट. एनसीईआरटी स्टुडंट ॲज वेल ॲज महाराष्ट्र बोर्ड अँड अदर सर्वांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला लेक्चर एंडिंगपर्यंत काळजीपूर्वक बघावं लागेल. आणि मी एक तुम्हाला गॅरंटी देतो, जर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला तर याच्यानंतर तुम्ही किंगडम मोनेराशी रिलेटेड कोणत्याही क्वेश्चनचा आन्सर देऊ शकाल आणि तुमचं किंगडम मोनेरा टॉप टू बॉटम एकदम क्लिअर होऊन जाईल आणि सगळे पॉईंट्स पण तुमच्या लक्षात राहतील. परंतु याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत काळजीपूर्वक बघावं लागेल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लेक्चरला लाईक ठोका आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या ह्या चॅनलला पोहोचवायला मदत करा. चला तर मग आता जास्त इकडच्या तिकडच्या गोष्टी न करता लेट्स कम टू द पॉईंट विदाउट वेस्टिंग आवर टाईम. सो लेट गेट स्टार्ट. तर आता किंगडम मोनेराला सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला काही हिस्ट्री माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे रॉबर्ट हार्डिंग व्हिटेकर यांच्या आधी पण काही सायंटिस्ट आले होते. त्यांनीसुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनीसुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं होतं. मग त्यांनी ते क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलं, त्यांचे ड्रॉबॅक्स काय होते ते अगोदर आपण थोडक्यामध्ये समजून घेऊ. तर बघा, सगळ्यात पहिले लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं होतं अरिस्टॉटल नावाच्या फिलॉसॉफरनं. अरिस्टॉटल नावाचा जो सायंटिस्ट होता त्यांनी काय केलं होतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन 2 ग्रुप्समध्ये केलं होतं. 2 ग्रुप्स, त्यांनी 2 ग्रुप तयार केले होते. फर्स्ट ग्रुप होता प्लांट ग्रुप आणि दुसरा ग्रुप होता ॲनिमल ग्रुप. म्हणजे त्यांनी असे प्लांट आणि ॲनिमल हे 2 ग्रुप तयार केले. आता प्लांट ग्रुपमध्ये त्यांनी काय केलं होतं, सगळ्या प्लांटला क्लासिफाईड केलं होतं, म्हणजे प्लांटला ठेवलं होतं. आणि ॲनिमल ग्रुपमध्ये ॲनिमलला. मग आता त्यांनी प्लांट ग्रुपमध्ये प्लांटला ठेवत असताना त्याच्यामध्ये पण 3 ग्रुप तयार केले प्लांटमध्ये. पहिला होता ट्री, दुसरा होता श्रब आणि तिसरा होता हर्ब. म्हणजे अशी त्यांनी प्लांटमध्ये पण 3 ग्रुप तयार केले, ट्री, श्रब, हर्ब, अकॉर्डिंग टू देअर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. म्हणजे त्यांना प्लांटमध्ये जे काही कॅरेक्टर डोळ्यांना दिसले, म्हणजे वरतून मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर, त्या कॅरेक्टरच्या बेसिसवरती त्यांनी काय केलं, या प्लांटला ह्या 3 ग्रुपमध्ये ठेवलं. म्हणजे त्यांनी 3 ग्रुप तयार केले होते, ट्री, श्रब आणि हर्ब. मग त्यांनी काही प्लांटला ट्रीमध्ये ठेवलं, काहींना श्रबमध्ये ठेवलं आणि काहींना हर्बमध्ये ठेवलं. त्याच्यानंतर मित्रांनो त्यांनी आता ॲनिमल ग्रुप घ्या. ॲनिमल ग्रुपमध्ये ॲनिमलला ठेवत असताना ज्या ॲनिमलचं ब्लड रेड असेल, म्हणजे रेड ब्लडेड, त्यांना एका ग्रुपमध्ये ठेवलं ॲनिमलमध्ये, म्हणजे त्यांचा एक ग्रुप तयार केला. त्याचबरोबर ज्यांचं ब्लड रेड नसेल, म्हणजे आरबीसी नसेल, त्यांचा एक ग्रुप तयार केला ॲनिमल ग्रुपमध्ये. म्हणजे अशा प्रकारे अरिस्टॉटल यांनी सर्वात पहिले लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन मेन 2 ग्रुपमध्ये केलं होतं. ते कोणकोणते ग्रुप आता बघितलं आपण, प्लांट ग्रुप आणि ॲनिमल ग्रुप. प्लांट ग्रुपमध्ये पण त्यांनी प्लांटला 3 टाईपमध्ये ठेवलं, म्हणजे 3 ग्रुपमध्ये. पहिला होता त्यांनी ट्री, दुसरा होता श्रब आणि तिसरा होता हर्ब. आणि ॲनिमलमध्ये पण ज्यांचं ब्लड रेड असेल त्यांचा वेगळा ग्रुप आणि ज्यांचं ब्लड रेड नसेल, म्हणजे आरबीसी नसेल, त्यांना वेगळ्या ग्रुपमध्ये. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी क्लासिफिकेशन केलं होतं सगळ्यात पहिल्यांदा. परंतु मित्रांनो, त्यांची हे जे क्लासिफिकेशन होतं तर ते सायंटिफिक नव्हतं. इट वॉज नॉट सायंटिफिक. मग त्याच्यामुळं त्यांचं हा कार्यक्रम पण फ्लॉप झाला. म्हणजे त्यांनी क्लासिफिकेशन बरोबर केलं होतं त्यांच्या ज्या बेसिक लेवलला, परंतु ते क्लासिफिकेशन सायंटिफिक नव्हतं. त्यांनी एक स्पेसिफिक सायंटिफिक क्रायटेरिया यूज केला नव्हता. त्याच्यामुळं काय झालं, ते पुढे चालून फ्लॉप झालं. मग त्याच्यानंतर आले कॅरोलस लिनेस नावाचे सायंटिस्ट. आता यांनी काय केलं, 2 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम नावाची मूवी दिली. या मूवीचं नाव काय, आता यांच्या 2 किंगडम क्लासिफिकेशन. तर ह्या मूवीचे डायरेक्टर आहे कॅरोलस लिनियस. मूवी म्हणजे ॲक्च्युली मूवी नाही आहे, बट आपलं तुम्हाला समजण्यासाठी इंटरेस्टिंग जावं म्हणून मी काय म्हणलं, याला मूवीची उपमा दिली. समजलं. मग कॅरोलस लिनियस यांच्या मूवीचं नाव आहे 2 किंगडम क्लासिफिकेशन. आता ह्या सायंटिस्टबद्दल आपल्याला खूप काय माहिती आहे, कारण यांनी काय केलं होतं, बायनॉमियल नॉमनक्लेचर सिस्टम दिली होती आणि हे फादर ऑफ टॅक्झॉनॉमीसुद्धा आहे. मग यांनी काय केलं, सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 2 किंगडममध्ये क्लासिफाईड केलं. त्यांनी 2 किंगडम तयार केले होते. त्याच्यामुळं यांच्या सिस्टमला 2 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम म्हणतात. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा पॉईंट बघू आपण. द फर्स्ट सायंटिफिक क्लासिफिकेशन वॉज डन बाय कॅरोलस लिनियस. सगळ्यात पहिल्यांदा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन सायंटिफिकरित्या कॅरोलस लिनियस यांनी केलं होतं. म्हणजे कॅरोलस लिनियस यांनी काय केलं होतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला सायंटिफिकरित्या क्लासिफाईड केलं. म्हणजे त्यांनी काय केलं, एक सायंटिफिक क्रायटेरिया यूज केला आणि त्याच्या बेसिसवरती त्यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं. मग कधी जर तुम्हाला प्रश्न विचारला, कोणी पण कुठेही प्रश्न आला, सगळ्यात पहिल्यांदा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं सायंटिफिक क्रायटेरिया यूज करून क्लासिफिकेशन केलं होतं, तर ॲन्सर आहे मित्रांनो कॅरोलस लिनियस.
ओके. त्याच्यानंतर बघा दे क्लासिफाईड ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन 2 किंगडम. त्यांनी सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 2 किंगडममध्ये ठेवलं, 2 किंगडममध्ये क्लासिफाईड केलं. आता ते 2 किंगडम त्यांनी कोणते तयार केले होते ते आपण अगोदर समजून घेऊ आता. तर बघा त्यांनी काय केलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 2 किंगडममध्ये ठेवलं. पहिला किंगडम होता प्लांटी आणि दुसरा किंगडम होता ॲनिमली. म्हणजे त्यांनी हे 2 किंगडम तयार केले होते. आता प्लांटी किंगडममध्ये त्यांनी कोणत्या ऑर्गॅनिझमला ठेवलं आणि कशाच्या बेसिसवरती ठेवलं, त्याचबरोबर ॲनिमली या ह्या किंगडममध्ये कोणत्या ऑर्गॅनिझमला ठेवलं आणि काय बेस वापरला आता आपण ते समजून घेऊ. मित्रांनो एकदम डिटेली बघणार आहे आपण, डोंट वरी या, फक्त एंडिंगपर्यंत राहा तुम्ही टिकून, जास्त तुम्हाला काहीच हार्ड होणार नाही. ओके. सगळ्यात पहिलं त्यांनी क्रायटेरिया यूज केलं बघा हे क्लासिफिकेशन करताना, ऑन द बेसिस ऑफ सेल वॉल. म्हणजे काय, आता द ऑर्गॅनिझम हू हॅव सेल वॉल दे क्लासिफाईड देम इन किंगडम प्लांटी. ज्या ऑर्गॅनिझममध्ये सेल वॉल असेल, ज्या ऑर्गॅनिझमला सेल वॉल असेल त्यांनी काय केलं, त्या ऑर्गॅनिझमला किंगडम प्लांटीमध्ये ठेवलं. म्हणजे त्यांचा एक सेपरेट किंगडम तयार केला प्लांटी. आता एक्झाम्पल घ्या फंगाय. फंगायमध्ये सेल वॉल प्रेझेंट असते, ती बनलेली असते चॅटिननं. चॅटिन नावाचं, याला आपण कायटिन पण म्हणतो, चॅटिन प्रोनाऊन्सिएशन डझंट मॅटर, CHITIN. ओके. तर त्यांच्यामध्ये चॅटेनियसची सेलवॉल प्रेझेंट असते. नंतर घ्या बॅक्टेरिया. आता मोस्ट ऑफ द बॅक्टेरियाची सेलवॉल ही पेप्टिड ओग्लिकाइडनं तयार झालेली असते. आता आपल्याला पुढं बघायचं आहे, आपण किंगडम मॉनिटरचे लगेच कॅरेक्टर्स बघणार आहे ना, फीचर्स, तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर बघा प्लांट्स. आता प्लांट्समध्ये पण सेलवॉल प्रेझेंट असते, त्यांची सेलवॉल बनलेली असते सेल्युलॉजनं. कशानं? सेल्युलॉजनं. ओके. तर मग ह्या फंगा, बॅक्टेरिया आणि प्लांट्स या तिन्ही पण लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सेल प्रेझेंट आहे. मग त्यांनी काय केलं, यांना किंगडम प्लांटीमध्ये ठेवलं, क्लासिफाईड केलं. त्याच्यानंतर बघा मग आता द ऑर्गॅनिझम हू डोंट हॅव सेलवॉल दे क्लासिफाईड देम इन किंगडम प्लांटी. मग ज्या ऑर्गॅनिझममध्ये सेलवॉल प्रेझेंट नसेल, ज्यांच्याकडे सेलवॉल नसेल, त्यांना किंगडम ॲनिमलियामध्ये ठेवलं. म्हणजे त्यांचा एक सेपरेट किंगडम तयार केला, ॲनिमलिया. कळालं तुम्हाला? मग इथपर्यंत पहिला क्रायटेरिया काय यूज केला त्यांनी 2 किंगडम क्लासिफिकेशनसाठी, तर ऑन द बेसिस ऑफ सेलवॉल. सेकंड बघा मोड ऑफ न्यूट्रिशन. आता मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय, समजा लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲटोट्रॉप्स आहे का हेटरोट्रॉप आहे, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात का दुसऱ्यावरती डिपेंड आहे, म्हणजे हेटरोट्रॉप्स. तर त्यांनी हा सुद्धा क्रायटेरिया कन्सिडर केला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा थर्ड नंबरला वेदर दे आर मिग्रेटरी ऑर सेडेंटरी. म्हणजे काय, आता द ऑर्गॅनिझम हू इज सेडेंटरी दे क्लासिफाईड देम इंटू किंगडम प्लांटी. जे ऑर्गॅनिझम सेडेंटरी असेल, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, लोकोमोशन करू शकत नाही, एका ठिकाणी स्थिर असतात, तर तशा ऑर्गॅनिझमला त्यांनी किंगडम प्लांटीमध्ये ठेवलं. कळालं मग तुम्हाला? जसं की एक्झाम्पल घ्या प्लांट. आता प्लांट आहे, प्लांटमध्ये तुम्हाला लोकोमोशन करतात का? म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला कधी चालताना दिसले, जाताना दिसले, हालचाल लोकोमोशन करताना दिसले का? तर नाही. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांना प्लांटीमध्ये ठेवलं. नंतर द ऑर्गॅनिझम हू इज मिग्रेटरी दे क्लासिफाईड देम इंटू किंगडम ॲनिमलिया. मग ज्या ऑर्गॅनिझम लोकोमोशन करू शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करू शकतात, तशा ऑर्गॅनिझमला त्यांनी किंगडम ॲनिमलियामध्ये ठेवलं. फॉर एक्झाम्पल घ्या तुम्ही आता ॲनिमलच घ्या. तर ॲनिमल काय, म्हणजे लोकोमोशन करू शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. मग त्यांनी काय केलं, यांना ॲनिमलिया ह्या किंगडममध्ये ठेवलं. समजलं मग मित्रांनो? एकदम सिम्पल. कॅरोलस लिनियस यांनी काय केलं होतं, 2 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम दिली होती. त्यांनी सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 2 किंगडममध्ये क्लासिफाईड केलं. फर्स्ट होतं किंगडम प्लांटीन, किंगडम ॲनिमलिया. त्यांनी हे 2 किंगडम तयार केले होते. ओके. आणि त्यांनी हे क्लासिफिकेशन करताना क्रायटेरिया काय यूज केला, तर ऑन द बेसिस ऑफ सेलवॉल. ज्यांच्यामध्ये सेलवॉल असेल त्यांना किंगडम प्लांटीमध्ये, आणि ज्यांच्यामध्ये नसेल त्यांना किंगडम ॲनिमलियामध्ये. सेकंड बघा मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे ते हॉटोट्रॉप्स आहेत का हेटरोट्रॉप्स आहे, हे सुद्धा कन्सिडर केलं. नंतर वेदेवर दे आर मिग्रेटरी सेडेंटरी. म्हणजे ते लोकोमोशन करतात का, इकडून तिकडं हालचाल मुवमेंट करू शकतात का, याच्या बेसिसवरती. आणि सेडेंटरी म्हणजे काय, तर एका ठिकाणी स्थिर लोकोमोशन करू शकत नाही. तर हे त्यांनी सगळे क्रायटेरिया यूज केला आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं या 2 किंगडममध्ये क्लासिफिकेशन केलं. मग मित्रांनो त्यांची ही जी क्लासिफिकेशनची सिस्टम होती 2 किंगडम, तर ही लॉंग टाईमपर्यंत यूज झाली. परंतु पुढे चालून असं लक्षात आलं, तर याच्यामध्ये पण काही त्रुटी होत्या, ड्रॉबॅक्स होती. त्याच्यामुळं पण त्यांची ही जी मूवी आहे, तर ही पुढे चालून फ्लॉप झाली. म्हणजे याचा यूज लॉंग टाईमपर्यंत झाला, परंतु जेव्हा पुढे लक्षात आलं याचे काही ड्रॉबॅक्स आहेत, तर मग नंतर ही मूवी फ्लॉप झाली. मग याचे आता ड्रॉबॅक्स काय होते, म्हणजे हे फ्लॉप होण्यामागची कारणं काय, आपण अगोदर ते समजून घेऊ ड्रॉबॅक्सची. सगळ्यात पहिलं बघा प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स केप्ट इन द सेम ग्रुप. आता प्रोकॅरियोटिक प्रोकॅरियोटिक असं म्हटलं तर लक्षात घ्यायचं, त्याच्यामध्ये फक्त युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम येतात, ओनली युनिसेल्युलर. आणि त्याचबरोबर यांच्यामध्ये एक काय म्हणतात त्यांना, वेल डेव्हलप न्यूक्लियस प्रेझेंट नसतो. यांच्या न्यूक्लियसच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन वगैरे काहीच प्रेझेंट नसतं. ठीक आहे. आणि युकॅरियोट म्हणजे काय, तर यांच्यामध्ये बहुत युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर येतात, आणि यांच्यामध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस प्रेझेंट असतो. म्हणजे यांच्या न्यूक्लियसच्या अराउंडला न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असते. तर अशा दोन्ही डिफरंट ऑर्गॅनिझमला, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकला त्यांनी एकाच ग्रुपमध्ये ठेवलं. मग मला सांगा असं चालू शकतं का? नाही. मग हा एक त्याचा ड्रॉबॅक झाला.
नंतर बघा हेटरोट्रॉप्स अँड ऑटोट्रॉप्स केप्ट इन द सेम ग्रुप. आता जे हेटरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहेत म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, दे डिपेंड अपॉन अदर ऑर्गॅनिझम फॉर देअर फूड, अशा ऑर्गॅनिझमला. आणि जे ऑटोट्रॉप्स आहेत म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात, दे सिंथेसाइज देअर ओन फूड. जसं की आता प्लांट घ्या, तर त्यांनी काय केलं, अशा हेटरोट्रॉप आणि ऑटोट्रॉप दोन्ही ऑर्गॅनिझमला एकाच ग्रुपमध्ये ठेवलं. मग मला सांगा असं चालू शकतं का? तर आन्सर आहे नाही. आता एक्झाम्पल बघू आपण याची. फंगाय घ्या, तर फंगाय काय हेटरोट्रॉपिक इन नेचर आहे, म्हणजे ते स्वतःचं अन्न तयार करू शकत नाही, दे डिपेंड अपॉन अदर ऑर्गॅनिझम. नंतर घ्या तुम्ही आता प्लांट्स. प्लांट काय ऑटोट्रॉपिक इन नेचर आहे, म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात विथ द हेल्प ऑफ सनलाईट, इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट. ओके, तर अशा ह्या फंगाय आणि प्लांट ह्या दोन्ही वेगवेगळ्या न्यूट्रिशन असणार आहे हेटरोट्रॉप आणि ऑटोट्रॉपला त्यांनी एकाच ग्रुपमध्ये ठेवलं. तो ग्रुप कोणता होता आपण बघितलं, प्लांटी ह्या किंगडममध्ये त्यांना ठेवलं होतं. मग या प्लांटी किंगडममध्ये मला सांगा असं चालू शकतं का दोन्ही डिफरंट हेटरोप आणि ऑटोट्रॉपला ठेवणं? तर आन्सर आहे मित्रांनो नो. मग त्याच्यामुळे त्यांचा हा एक ड्रॉबॅक झाला. थर्ड ड्रॉबॅक जर बघितलं आपण, तर प्लांटीमध्ये त्यांनी काय ठेवलं होतं, म्हणजे बॅक्टेरियाला पण ठेवलं, प्लांटला पण ठेवलं, आणि हे तुम्हाला आता सांगितलं मी फंगायला, तर असे तिन्हीला पण ठेवलं. मग याच्यामुळे काय झालं, कन्फ्युजन क्रिएट होऊ लागलं. म्हणजे असं चालतं का कुठं तिन्हीला वेगवेगळे असतील आणि आपण त्यांना एकाच ग्रुपमध्ये ठेवलं, एकाच किंगडममध्ये ठेवलं? तर मित्रांनो नाही. त्याच्यामुळं हा एक त्याचा ड्रॉबॅक झाला, फ्लॉप होण्याचं कारण. नंतर बघा आता युग्लेना, तुम्हाला युग्लेना आपण मागच्या वर्षी शिकलेलं आहे की युग्लेना हा जो ऑर्गॅनिझम आहे, तर याच्या हा बहुत प्लांट आणि ॲनिमलचे कॅरेक्टर शो करतो. म्हणजे याचा कलर काय असतो, हिरवा वगैरे असतो. ठीक आहे, तर जेव्हा सनलाईट असते तर त्या सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये हा सनलाईटच्या प्रेझेंटमध्ये ऑटोट्रॉप मोड ऑफ न्यूट्रिशन परफॉर्म करतो. म्हणजे ते सनलाईटच्या विथ द हेल्प ऑफ सनलाईट आणि स्वतःचं अन्न तयार करतो. आणि जेव्हा सनलाईट नसते ॲट द नाईट टाईम, तो काय करतो, हेटरोपिक इन नेचर, हेटरोपिक मोड ऑफ न्यूट्रिशन शो करतो. म्हणजे मग तुम्हाला माहिती आहे स्वतःचं अन्न तयार करू शकत नाही जेव्हा सनलाईट नसेल, मग तो दुसऱ्यावरती डिपेंड असतो. म्हणजे अशा प्रकारे तो बहुत प्लांट आणि ॲनिमलचे कॅरेक्टर शो करतो. मग त्यांनी हे जे कॅरोलस लिनियस आहे, तर त्यांनी ह्या युग्लेनाला एक स्पेसिफिक ग्रुप देऊ शकले नाही, त्यांना एक प्रॉपर ग्रुपमध्ये ते ठेवू शकले नाही. म्हणजे हा एक त्याचा एक ड्रॉबॅक झाला, डिसॲडव्हान्टेज झाला. नंतर ते समजा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलरला एक सेपरेट याच्यामध्ये ठेवू शकले नाही, त्यांनी दोघांना एकत्र ठेवलं. मग असे त्यांचे हे काही ड्रॉबॅक्स होते, त्यांच्यामुळं कॅरोलस लिनियस यांची ही जी मूवी आहे टू किंगडम क्लासिफिकेशन, तर ही फ्लॉप झाली. समजलं? मग आता ही जरी मूवी फ्लॉप झाली, आपल्याला माहिती एक मूवी फ्लॉप झाली त्याच्यानंतर दुसरी मूवी लगेच येते, तर त्याच्यानंतर मग मित्रांनो थ्री किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम आली. थ्री किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम. तर ह्या मूवीचे डायरेक्टर आहे अर्नेस्ट हायकल. अर्नेस्ट हायकल यांनी काय केलं, तर जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील त्या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्यांनी 3 किंगडममध्ये क्लासिफाईड केलं, 3 किंगडम तयार केली होती. आता याच्यामध्ये त्यांनी नवीन किंगडम कोणता दिला, तर किंगडम प्रोटिस्टा. प्रोटिस्टा नावाचा त्यांनी एक नवीन किंगडम दिला. आपण ऑलरेडी बघितलं की प्लांटी आणि ॲनिमल आहे तर कॅरोलस लिनियस यांनी दिलेले आहे, परंतु यांनी नवीन काय दिलं, प्रोटिस्टा नावाचा किंगडम दिला. मग यांनी काय केलं, आता बघा जे कॅरोलस लिनियस यांनी प्लांटी या किंगडममध्ये हे जसं की प्लांटला ठेवलं होतं, बॅक्टेरियाला ठेवलं होतं, आणि त्याच्यानंतर फंगाला ठेवलं होतं. तर यांनी काय केलं, याच्यामधले जे बॅक्टेरिया आहेत तर त्या सगळ्या बॅक्टेरियाला त्यांनी सेपरेट केलं, म्हणजे वेगळं केलं, आणि त्यांचा एक सेपरेट किंगडम तयार केला. त्याला म्हणतो आपण किंगडम प्रोटिस्टा. म्हणजे प्रोटिस्टा या किंगडममध्ये त्यांनी काय केलं, सगळे बॅक्टेरिया ठेवले, तर हा सेपरेट बॅक्टेरियाचा किंगडम त्यांनी तयार केला. ओके, समजलं? परंतु मित्रांनो यांचे पण काही ड्रॉबॅक्स होते, ह्या थ्री किंगडम क्लासिफिकेशन सिस्टमचे पण काही ड्रॉबॅक्स होते. तर ते ड्रॉबॅक्स बघू आपण आता. बघा, किंगडम प्रोटिस्टा इन्क्लुडेड ऑर्गॅनिझम विथ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स लाईक वाइल्ड अँड वाइल्डलेस ऑर्गॅनिझम. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काय केलं, प्रोटिस्टामध्ये वाइल्ड ज्यांच्याकडे सेलवाल आहे त्यांना पण, आणि ज्यांच्याकडे सेलवाल नाही त्या दोन्ही ऑर्गॅनिझमला त्यांनी किंगडम प्रोटिस्टामध्ये ठेवलं. मग असं चालू शकतात का? नाही चालू शकत. सेकंड बघा, फोटोसिंथेटिक, म्हणजे सनलाईटच्या मदतीनं हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ओके, तर त्यांना, आणि नॉन फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझमला त्यांनी एकाच गटामध्ये ठेवलं, दॅट इज किंगडम प्रोटिस्टा. मग हे पण चालू शकत नाही, हा एक त्याचा ड्रॉबॅक होता मित्रांनो. समजलं? त्याचबरोबर त्यांनी युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमला एकत्र ठेवलं. ऑटोट्रॉप्स आणि हेटरोट्रॉप्स, हेटरोप्स प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्सला त्यांनी एकाच ग्रुपमध्ये ठेवलं. म्हणून मित्रांनो त्यांचे हे असे काही ड्रॉबॅक्स होते, त्यांच्यामुळे त्यांची ही जी मूवी आहे थ्री किंगडम क्लासिफिकेशन, तर ही पण फ्लॉप झाली. समजलं मग तुम्हाला? अर्नेस्ट हायकल हे या थ्री किंगडम क्लासिफिकेशन सिस्टमचे काय डायरेक्टर आहे, परंतु त्यांच्या ह्या काही जे आपण ड्रॉबॅक्स बघितले असतात तर त्यांच्यामुळे ही मूवी फ्लॉप झाली. तर आपल्याला एक रूल माहिती आहे, जर एक मूवी फ्लॉप झाली तर त्याच्यानंतर दुसरी मूवी लगेच रिलीज होते, असं नाही की एका मूवीवरती आपण अडकून राहतो, नाही. मग ह्या थ्री किंगडम क्लासिफिकेशनच्या नंतर फोर किंगडम क्लासिफिकेशन आलं. किती? फोर किंगडम क्लासिफिकेशन. तर फोर किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम याचे डायरेक्टर आहे हर्बर्ट एफ कोपलँड. त्यांनी काय केलं होतं, फोर किंगडम क्लासिफिकेशन दिलं होतं. ठीक आहे, तर यांनी काय केलं, आता बघा सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील त्यांना फोर किंगडममध्ये क्लासिफाईड केलं, फोर किंगडममध्ये ठेवलं.
तर आता ऑलरेडी आपण बघितलं प्रोटिस्टा आणि ॲनिमलिया आणि प्लांटी हे किंगडम तर ऑलरेडी प्रिव्हियस सायंटिस्टनं दिलेलं आहे, परंतु यांनी एक नवीन किंगडम दिलं. त्या किंगडमचं नाव आहे किंगडम मोनेरा. आता आपल्याला माहिती आहे बघा, जे प्रिव्हियस सायंटिस्ट होता, आपण आत्ता बघितलं प्रिव्हियस सायंटिस्टचं नेम काय आहे तुम्ही सांगा बरं एकदा. करेक्ट, अर्नेस्ट हायकल. तर यांनी किंगडम प्रोटिस्टामध्ये एक सेपरेट म्हणजे सगळा बॅक्टेरियाचा हा किंगडम आहे, त्यांनी काय केलं होतं, प्लांटीमधून जे कॅरोल्स लिन्सनी प्लांटी किंगडममध्ये फंगाय ठेवले होते, बॅक्टेरिया ठेवले होते आणि प्लांट, त्यांनी काय केलं याच्यामधून बॅक्टेरियाला सेपरेट केलं आणि त्यांचा एक किंगडम तयार केला नवीन प्रोटिस्टा. मग ह्या हर्बर्ट एफ कोपलँडनी काय केलं, आता ह्या प्रोटिस्टा किंगडममध्ये काय होते, बहुत प्रोकॅरियोटिक पण बॅक्टेरिया होते आणि युकॅरियोटिक बॅक्टेरिया पण होते. समजलं तुम्हाला, या प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक दोन्ही टाईपची. मग यांनी ह्या प्रोटिस्टामधून प्रोकॅरियोटिक सगळ्या बॅक्टेरियाला सेपरेट केलं, वेगळं केलं आणि त्यांचा एक सेपरेट किंगडम तयार केला. आपण त्यांना म्हणतो मोनेरा किंगडम. त्यांनी कोणता, मोनेरा हा नावाचा एक नवीन किंगडम तयार केला. याच्यामध्ये त्यांनी सगळे ओनली प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया ठेवले, जे की आता जे प्रिव्हियस सायंटिस्ट आपण बघितले आता, तर त्यांनी काय केलं होतं, प्रोटिस्टामध्ये बहुत प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक दोन्ही बॅक्टेरिया ठेवले होते. परंतु यांनी काय केलं, एफ कोपलँडनी याच्यातून प्रोटिस्टामधून प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया सेपरेट केले, वेगळे केले आणि त्यांचा एक मोनेरा नवीन किंगडम तयार केला. समजलं मग तुम्हाला इथपर्यंत एवढंच लक्षात ठेवायचं. या दोन्हीमध्ये पण तुम्हाला काय असतील, बॅक्टेरिया आढळतील दोन्हीमध्ये पण. याच्यामध्ये तुम्हाला आणखीन आपल्याला पुढे बघायचं की काय आढळतं आणखीन, परंतु जनरली याचे दोन्हीमध्ये बॅक्टेरिया आढळतात, ठीक आहे. परंतु मित्रांनो, प्रोटिस्टामध्ये आपल्याला युकॅरियोटिक बॅक्टेरिया आढळतात आणि मोनेरामध्ये आपल्याला ओनली प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया आढळतात. समजलं मग तुम्हाला. आणि ह्या फोर किंगडम क्लासिफिकेशनचे सुद्धा काही ड्रॉबॅक्स होते. हर एक आपण जेवढे पण आता बघितलं तर सबके कुछ ना कुछ ड्रॉबॅक्स निकल रहे, वैसे ही फोर किंगडम के भी कुछ ड्रॉबॅक्स आहे. तर याचा ड्रॉबॅक्स बघा, फंगाय स्टील इन्क्लुडेड इन प्लांटी. म्हणजे याच्यामध्ये फंगायला सेपरेट किंगडम मिळू शकला नाही, सेपरेट जागा मिळू शकली नाही. किंगडम प्लांटीमध्ये यांनी पण काय केलं, किंगडम प्लांटीमध्ये फंगायला ठेवलं. आता समजा फंगाय काय हेटरोरॉप आहे, म्हणजे दुसऱ्यावरती डिपेंड आहे, तो स्वतःचं अन्न तयार करू शकत नाही. आणि प्लांट काय ऑटोरॉप आहे, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात विथ द हेल्प ऑफ सनलाईट, इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. ओके, तर अशा ह्या दोन्ही वेगवेगळ्या मोड ऑफ न्यूट्रिशनच्या प्लांटला आणि फंगायला त्यांनी एकाच किंगडममध्ये ठेवलं, प्लांटीमध्ये. मग मित्रांनो, असं चालू शकत नाही. तर हा एक त्याचा एक ड्रॉबॅक झाला. त्याच्यामुळे त्यांची पण ही जी मूवी आहे ती पण हिट होता फेमस होता फ्लॉप झाली. ऑलमोस्ट ही मूवी काय म्हणजे चांगली फेमस झाली, ती फेमस होणार होती, परंतु पुढे यांची काय ड्रॉबॅक्स लक्षात आले, त्यांच्यामुळं हे फोर किंगडम क्लासिफिकेशन पण फ्लॉप झालं, एवढं इफेक्टिव्ह ठरलं नाही. मग याच्यानंतर आली आता 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम. ही रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन दिली होती. ह्या मूवीचे डायरेक्टर कोण आहे आता, रॉबर्ट हार्डिंग विटाकर. आणि त्यांनी ही मूवी कधी रिलीज केली होती, 1969मध्ये. मूवी म्हणजे लक्षात घ्या, मी तुम्हाला एक इंटरेस्ट द्यावं म्हणजे लक्षात राहावं. आपल्याला मूवी म्हणलं की सगळ्या गोष्टी लवकर लक्षात राहतात. ओके, त्याच्यामुळे मी तुम्हाला याला मूवीची उपमा दिली, समजून घ्या तुम्ही. ओके, डन. ओके, मग बघा, यांनी काय केलं होतं, सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 5 किंगडममध्ये क्लासिफाईड केलं होतं, 5 किंगडममध्ये ठेवलं होतं. ते किंगडम कोणकोणते, तर मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी आणि ॲनिमलिया. तर याच्यामध्ये त्यांनी एक नवीन किंगडम तयार केला होता, फंगाय नावाचा. इतर आपण ऑलरेडी बघितलं, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी, ॲनिमलिया ऑलरेडी प्रिव्हियस सायंटिस्टनं प्रपोज केलेलं दिलेलं आहे, परंतु यांनी एक फंगाय नावाचा किंगडम नवीन तयार केला. आता प्लांटी या किंगडममध्ये आपल्याला माहिती आहे की फंगाय ठेवलेला होता. जे प्रिव्हियस सायंटिस्ट होते रॉबर्ट म्हणजे एफ कोपलँड, यांनी काय केलं होतं, प्लांटीमध्ये फंगायला पण ठेवलं होतं. परंतु ह्या विटाकरने काय केलं की प्लांटी किंगडममधून फंगायला सेपरेट केलं आणि त्यांचा एक नवीन किंगडम तयार केला, फंगाय नावाचा. कळलं मग तुम्हाला. आणि मित्रांनो, ही जी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम आहे तर आता करंटली यूज केली जाते. समजलं तुम्हाला, ही जास्त फेमस झालेली आणि करंटली यूज केली जाते. आता आपण याची काय समजून घेऊ की रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी हे जे 5 किंगडम क्लासिफिकेशन करत असताना काही कॅरेक्टर्स यूज केले, त्यांनी काही कॅरेक्टर्स फॉलो केले. मग ते कोणकोणते होते ते आपण आता वन बाय वन, स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. ओके, तर बघा, रॉबर्ट हार्डिंग विटाकर यूज द फॉलोइंग 5 कॅरेक्टर. म्हणजे काय, तर त्यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन ह्या 5 किंगडममध्ये करताना काही कॅरेक्टर्सला कन्सिडर केलं, काही कॅरेक्टर्सला फॉलो केलं. मग ते कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला आता समजून घ्यायचे आहेत. तर बघा, सगळ्यात पहिलं कॅरेक्टर आहे सेल स्ट्रक्चर. म्हणजे काय, आता त्यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन ह्या 5 किंगडममध्ये करताना त्यांनी त्या समजा जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल त्या ऑर्गॅनिझमचं त्यांनी सेल स्ट्रक्चर बघितलं. म्हणजे ते प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे. मग जर प्रोकॅरियोटिक असेल तर त्यांना एका सेपरेट किंगडममध्ये ठेवलं आणि जे युकॅरियोटिक असतील त्यांना एका सेपरेट किंगडममध्ये ठेवलं. जसं की आपण बघतो आता की प्लांटी घ्या, ॲनिमली घ्या, फंगाय घ्या आणि प्रोटिस्टा हे काय युकॅरियोटिक, याच्यामध्ये सगळे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत. ओके, म्हणून असं त्यांनी काय केलं, सेपरेट युकॅरियोटिकची किंगडम तयार केला आणि प्रोकॅरियोटिकचा सेपरेट तयार केला. ओके, त्याच्यानंतर बघा सेकंड बॉडी स्ट्रक्चर. म्हणजे युनिसेलर आहेत का मल्टीसेलर आहेत हे सुद्धा कन्सिडर केलं आणि त्याच्या बेसिसवरती मग त्यांनी त्यांची एक सेपरेट ग्रुप तयार केली. थर्ड बघा मोड ऑफ न्यूट्रिशन.
म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑटोट्रॉप आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो का दुसऱ्यावरती डिपेंड आहे हेटरोट्रॉप, तर हा सुद्धा कॅरेक्टर त्यांनी कन्सिडर केला आणि मग क्लासिफिकेशन केलं. फोर आहे बघा टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन, म्हणजे तो असेक्सिवली रिप्रोड्यूस होतो का सेक्सिवली रिप्रोड्यूस होतो का, त्याचे मोड्स देअर मोड्स म्हणजे बायनरी फिजन थ्रू वगैरे अशी त्यांनी हे सगळे कॅरेक्टर्स कन्सिडर केले. समजलं मग तुम्हाला 4 कॅरेक्टर टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन, असेक्सिवली आहे का सेक्सिवली रिप्रोड्यूस होतो. 5 आहे बघा फायलोजेनेटिक रिलेशनशिप, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा कॅरेक्टर. त्याने लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करताना त्यांची फायलोजेनेटिक हिस्ट्री बघितली, म्हणजे समजा तो कोणापासून इव्हॉल्व्ह होऊन आलेला आहे, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे ॲन्सेस्टर कोणते आहेत, ते कोणापासून डेव्हलप होऊन आलेले आहे, त्यांची सगळी इव्हॉल्युशनरी हिस्ट्री बघितली आणि मग क्लासिफिकेशन केलं. मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर ह्या फायलोजेनेटिक रिलेशनशिप. बिकॉज बघा त्यांनी काय सगळ्यात पहिले आपल्याला माहिती किंगडम मोनेरा आलेला आहे अर्थवरती, म्हणजे मोनेरामधले ऑर्गॅनिझम, आणि मग मोनेरापासून काय प्रोटिस्टा तयार झालेले, प्रोटिस्टापासून मग फंगाय ॲनिमली प्लांटी हे वगैरे तयार झालेले आहेत असे. म्हणजे हा एक ते फायलोजेनेटिक डायग्राम आहे, ते आपल्याला पुढे बघायचे, डोंट वरी. समजलं मग तुम्हाला. म्हणजे रॉबर्ट हार्डिंग व्हिटेकर यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन 5 किंगडममध्ये करताना हे खालीलपैकी 5 कॅरेक्टरचा विचार केला. प्रोकॅरियोटिक आहे ते का युकॅरियोटिक आहे, म्हणजे सेल स्ट्रक्चर, त्यांचं बॉडी स्ट्रक्चर युनिसेल्युलर का मल्टीसेल्युलर, मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे ऑटोट्रॉप आहेत का हेटरोट्रॉप्स आहेत, त्याचबरोबर टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे ते सेक्सिवली रिप्रोड्यूस होतात का असेक्सिवली, आणि नंतर त्यांची फायलोजेनेटिक हिस्ट्री बघितली, तो कोणापासून इव्हॉल्व्ह होऊन आलेले आहे, त्यांचे ॲन्सेस्टर कोणते वगैरे एक्सेट्रा. समजलं. ओके डन सर. नंतर महत्त्वाचं बघू आपण आता, एक मिनिट हां त्याच्यानंतर बघा किंगडम मोनेराला आता आपण काय केलं, स्टार्टिंग केली. हे रॉबर्ट हार्डिंग व्हिटेकर यांनी जे 5 किंगडम क्लासिफिकेशन केलं तर सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला ह्या किंगडममध्ये ठेवलं होतं. तर त्याच्यातला सगळ्यात पहिला किंगडम आहे बघा मोनेरा, तर ते आपल्याला बघायचं आहे. तर याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की रॉबर्ट हार्डिंग व्हिटेकर यांच्यानंतर पण एक सायंटिस्ट आले होते, त्यांचं नाव आहे बघा कार्ल हाऊस. यांनी काय केलं होतं, सिक्स किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम दिली होती. त्याला आपण 3 डोमेन्स ऑफ लाईफ पण म्हणतो, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये सगळ्या, ठीक आहे. तर यांनी काय केलं होतं, जो किंगडम मोनेरा आहे, जे की रॉबर्ट हार्डिंग व्हिटेकर यांनी किंगडम मोनेरा तयार केला होता बघा, तर त्या मोनेरा किंगडमला यांनी 2 ग्रुपमध्ये डिवाईड केलं, म्हणजे त्याचे 2 सेपरेट किंगडम तयार केले, अर्के बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. आणि मग बाकी जे होते फंगाय प्लांटी, त्याच्यानंतर ॲनिमली आणि प्रोटिस्टा हे ॲज इट इज ठेवले. म्हणजे मोनेराला त्यांनी 2 याच्यामध्ये डिवाईड केलं तर सेपरेट किंगडममध्ये, आर्के बॅक्टेरिया यू बॅक्टेरिया, म्हणजे असे मिळून सगळे मिळून किती झाले ते 6 किंगडम. आणि त्याला आपण 3 डोमेन लाईफ पण म्हणतो. 3 डोमेन कोणते होते ते, तर अर्किया, बॅक्टेरिया आणि युकारिया. समोरलं तुम्हाला इथपर्यंत ते पुढं आपण आपल्याला बघायची ती, आणि ऑलरेडी आपण हे मागं डिस्कस पण केलेलं आहे ह्या चॅप्टरमध्येच, तर त्याची लिंक पण तुम्हाला लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्हाला आणखीन क्लिअरली होऊन जाईल. आता बघू आपण किंगडम मोनेराचे सायलेंट फीचर, म्हणजे याला आपण जनरल कॅरेक्टरिस्टिक सुद्धा म्हणतो. तर सगळ्यात अगोदर आपण त्याचे इंट्रोडक्शन करून घेऊ. तर बॅक्टेरियाज आर द सोल मेंबर्स ऑफ दिस किंगडम, म्हणजे किंगडम मोनेरामध्ये सगळे बॅक्टेरिया येतात, याच्यामध्ये सगळे बॅक्टेरिया आहेत, आपल्याला सगळ्या बॅक्टेरियाचा याच्यामध्ये स्टडी करायचा आहे. तर ह्या किंगडम मोनेराचा सोल काय, बॅक्टेरिया. समजलं मग तुम्हाला. आणि तू सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर किंगडम मोनेराचा हिरो कोण आहे, तर बॅक्टेरिया. सगळ्या याच्यामध्ये बॅक्टेरिया बिलॉंग्स करतात. नंतर बघा फर्स्ट इन हॅबिट ऑन द अर्थ, तर सगळ्यात पहिले जर अर्थवरती कोणी आला असेल तर ह्या किंगडम मोनेरामधील बॅक्टेरिया आलेले आहेत. थर्ड बघा दे ऑकर्स ऑलमोस्ट एव्हरीवर, आता हे मोनेरामधील जे बॅक्टेरिया आहेत तर ते सगळीकडे आढळतात, सगळीकडे जिथं की अदर सिम्पल कोणी राहू शकत नाही ऑर्गॅनिझम. जसं की आता तुम्ही समुद्राच्या खोल ठिकाणी जा तर तुम्हाला तिथं आढळतील ते, समजा एखाद्या ॲसिडिक ठिकाणी जा तिथं आढळतील, एकदम हाय टेम्परेचर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ते आढळतात, म्हणजे सगळीकडे आपल्याला ते आढळतात. मग नंतर बघा दे आर फाउंड इन ऑल टाईप्स ऑफ इन्व्हायरमेंट विच आर नॉट जनरली इनहॅबिटेड बाय अदर लिव्हिंग बिंग्स, म्हणजे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की ते सगळ्या टाईपच्या इन्व्हायरमेंटमध्ये आढळतात जिथं की अदर सिम्पल लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहू शकत नाही अशा ठिकाणी. ओके. आता आपण बघू याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम मोनेरा, म्हणजेच त्याचे सायलेंट फीचर बघू. सगळ्यात पहिला पॉईंट याच्यामध्ये इट कंटेन्स युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बॅक्टेरियाज विथ प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गॅनिझम. मित्रांनो याच्यामध्ये सगळे बॅक्टेरिया येतात आणि ते युनिसेल्युलर आहेत, म्हणजे इट कंटेन युनिसेल्युलर बॅक्टेरिया. त्याचबरोबर ते सगळे प्रोकॅरियोट्स आहेत. आता प्रोकॅरियोट्स काय ते आपण तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये क्लिअर होईल इथं. नंतरचं बघा मोनेरा इन्क्लूड्स युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, मोनेरामध्ये सगळे युनिसेल्युलर आणि प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया आहेत, बिलॉंग्स करतात. आता प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, तर जर तुम्ही प्रोकॅरियोटिक ह्या शब्दावर जर फोकस केलं तर हा 2 ग्रीक वर्डपासून तयार झालेला आहे. फर्स्ट आहे प्रो आणि दुसरा आहे कॅरी. तर प्रोचा मिनिंग होतो ओल्ड म्हणजे प्रिमिटिव्ह, इनसिपियंट, आणि कॅरीचा मिनिंग होतो न्यूक्लियस. म्हणजे ह्या प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये ओल्ड व्हर्जनचा न्यूक्लियस प्रेझेंट असतो, ओल्ड न्यूक्लियस, की त्याच्या अराउंडला न्यूक्लिअर मेम्ब्रेन वगैरे काहीच प्रेझेंट नसतं, आणि अशा न्यूक्लियसला आपण काय म्हणतो, ओल्ड न्यूक्लियस.
ओके. आणि याच्यामुळं आपण यांना काय म्हटलं, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. मग मोनेरामधील जेवढे पण बॅक्टेरिया असतील तर त्या सगळ्यांमध्ये काय ते सगळे युनिसेल्युलर आहेत आणि ते प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत बिकॉज दे हॅव ओल्ड व्हर्जन न्यूक्लियस. नंतरचा पॉईंट आहे बघा, न्यूक्लियस इज विदाऊट न्यूक्लिअर मेम्ब्रेन. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की यांच्यामध्ये ओल्ड व्हर्जनचा न्यूक्लियस असतो आणि यांच्या न्यूक्लियसच्या अराउंडला न्यूक्लिअर मेम्ब्रेन वगैरे काहीच प्रेझेंट नसतं. जर तुम्ही आताचे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम बघितले तर त्यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस असतो. ट्रू न्यूक्लियस म्हणजे काय, तर न्यूक्लियसच्या अराउंडला न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असते आणि अशा न्यूक्लियसला आपण ट्रू न्यूक्लियस म्हणतो. परंतु यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस वगैरे काहीच नसतं. ओल्ड न्यूक्लियस असतो की त्याच्या अराउंडला न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट नसते. नंतर दे डोंट हॅव वेल डेव्हलप न्यूक्लियस. आता हे सगळे पॉईंट एकमेकाला सिमिलर आहे, म्हणजे एकच आहे. यांच्याकडे वेल डेव्हलप न्यूक्लियस नसतो. वेल डेव्हलप न्यूक्लियस म्हणजे काय, तर त्यांच्या अराउंडला न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसते. ओल्ड व्हर्जनचा न्यूक्लियस प्रेझेंट असतो. जसं की पूर्वी बघा, आता आपण काय स्मार्टफोन यूज करतो, तर पूर्वीला काय नोकिया वगैरे एकदम म्हणजे ओल्ड व्हर्जनचे फोन होते. तर असं समजून घ्या ते ओल्ड व्हर्जनचे फोन वगैरे ते काय आहेत, तर यांचे ते प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत की त्यांच्यामध्ये असलेला ओल्ड व्हर्जनचा न्यूक्लियस आहे. आणि मग आता ह्या मोनेरापासून मग पुढं काय झालं, प्रोटिस्टा वगैरे जे की त्यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस आहेत तर ते डेव्हलप झाले, इव्हॉल्व्ह झाले, म्हणजे इव्हॉल्युशन घडत गेलं. जसं की आपण बघतो की आता जे पूर्वीचे एकदम जुने फोन होते साधे, तर त्याच्या मग त्याचे नंतर काय झालं, प्रगती झाली, डेव्हलपमेंट झाले, टेक्नॉलॉजी आले आणि मग आता हे स्मार्टफोन वगैरे आलेत. असे आपण जर कम्पेअर केलं तर आपण समजू शकतो, सिम्पल डेली लाईफसोबत कम्पेअर करायचं. ओके सर, ओके डन. नंतर बघा, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आर ॲब्सेंट. आता जे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल असतात, तर जसं की मायटोकॉन्ड्रिया घ्या, क्लोरोप्लास्ट घ्या, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, तर हे सगळे ह्या किंगडम मोनेरामधील ऑर्गॅनिझम म्हणजे बॅक्टेरियामध्ये ॲब्सेंट असतात. आता हे जे बघितलं तुम्ही मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, तर यांच्या भोवतीला एक काय असते, मेम्ब्रेन असते, डबल लेअर मेम्ब्रेन असते, जे की आता आपण युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला हे सगळे ऑर्गॅनिझम असतात, प्रेझेंट असतात. परंतु मोनेरामधील ऑर्गॅनिझम बॅक्टेरियामध्ये हे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिझम अब्सेंट असतात. नंतरचा पॉईंट बघा, DNA एक्झिस्ट ॲज अ सिम्पल डबल स्टँडर्ड सर्क्युलर सिंगल क्रोमोझोमल कॉल्ड ॲज न्यूक्लियड. आता यांच्या DNA बद्दल जर बोलायचं झालं तर यांच्यामध्ये एक सिम्पल डबल स्टँडर्ड म्हणजे काय, तर जसं की आपल्यामध्ये असतो बघा. आता मला जास्त एक मिनिट माझी थोडी काय म्हणता येईल त्याला पेंटिंग कच्ची आहे, तर तुम्हाला तरी पण समजून घ्या. एक मिनिट मी कॅमेरा थांबवून करतो. तर बघा त्यांच्यामध्ये असा डबल स्टँडर्ड, त्याचबरोबर सर्क्युलर आणि सिंगल क्रोमोझोमल DNA प्रेझेंट असतो आणि त्या DNAला काय म्हणतात, न्यूक्लियड. आता मी तुम्हाला डायरेक्टली डायग्राममध्ये म्हणजे दाखवतो, या फिगरमध्ये सगळं तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. मी एकदम तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो बघा. तर ही काय मोनेरा किंगडममधील बॅक्टेरियाची डायग्राम आहे. म्हणजे बॅक्टेरिया आहे, आता आपल्या याची बॉडी येते आपल्याला, त्याचं आता काय बघायचं, स्ट्रक्चर वगैरे सगळं ॲनाटॉमी बघायची. तर बघा सगळ्यात पहिले ह्या जे बॅक्टेरिया असतात तर त्यांच्या बाहेरची आउटर जी लेअर असते त्याला आपण कॅप्सूल म्हणतो. ही प्रेझेंट असते, एकदम हार्ड असते, कठीण असते, कवच आपण काय म्हणू शकतो याला, ह्या बॅक्टेरियाचं ते कवचच असतं, त्याला आपण कॅप्सूल म्हणतो. ह्या कॅप्सूलच्या खाली असते सेलवॉल प्रेझेंट. कॅप्सूलच्या खाली सेलवॉलची लेअर असते. आता या सेलवॉलचं फंक्शन काय असतं, तर या बॅक्टेरियाला एक स्पेसिफिक शेप प्रोव्हाइड करण्याचं काम असतं सेलवॉल. कधी पण सेलवॉल कन्सिडर म्हणजे शब्द आला तर लक्षात घ्यायचं, सेलवॉलचं फंक्शन काय, तर त्या सेलला काय करायचं, एक स्पेसिफिक शेप प्रोव्हाइड करण्याचं काम असतं. ठीक आहे. या सेलवॉलच्या खाली प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. या प्लाझ्मा मेम्ब्रेनला सेल मेम्ब्रेनसुद्धा म्हणतात, म्हणजे सेलवॉलच्या खाली असते. आणि ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या खाली म्हणजे काय असतं, सायटोप्लाझम असतं, सायटोप्लाझम. आणि ह्या सायटोप्लाझममध्ये हा जो न्यूक्लियॉइड आहे, मी तुम्हाला आत्ता सांगितलं की सिम्पल डबल स्टँडर्ड आणि सर्क्युलर सिंगल क्रोमोझोमल DNA असतो हा, बरोबर आहे. याला आपण न्यूक्लियॉइड म्हणतो, हा प्रेझेंट असतो. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथं असं क्रोमोझोमसारखं दिसेल, म्हणजे एक क्रोमोझोमलच, यांच्यामध्ये सिंगल क्रोमोझोम असतो आणि याला आपण न्यूक्लियॉइड म्हणतो, हा DNA. याच्यामध्ये सगळं जेनेटिक मटेरियल स्टोअर असतं, म्हणजे हा जिनोमिक DNA मेन DNA आहे, हा सगळ्यामध्ये कंपल्सरी आहे. समजलं तुम्हाला इथपर्यंत. आता न्यूक्लियॉइडचं फंक्शन काय असतं म्हणजे या सेलमध्ये किंवा बॅक्टेरियामध्ये, तर बघा न्यूक्लियॉइडचं एकदम सिम्पल फंक्शन असतं की आता या बॅक्टेरियावर तो कंट्रोल ठेवण्याचं कार्य करतो. म्हणजे बॅक्टेरियामध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज घडत्या तर त्या कोणाच्या अंडर खाली घडत्या, तर न्यूक्लियॉइडच्या, म्हणजे हा कंट्रोल करतो. त्याचबरोबर रिप्रोडक्शन असेल, आता ठीक आहे, तर रिप्रोडक्शन होण्याच्या वेळी न्यूक्लियॉइड त्याच्यावरती कंट्रोल ठेवत असतो. ओके, समजलं मग तुम्हाला. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं बघा की हे जे मोनेरा किंगडममधील बॅक्टेरिया असतात तर यांच्यामध्ये प्रिमिटिव्ह इनशिपियंट आणि ओल्ड व्हर्जनचा न्यूक्लियस प्रेझेंट असतो की ज्याच्या अराउंडला न्यूक्लिअर मेम्ब्रेन वगैरे काहीच नसते. मग तो न्यूक्लियस असतो बघा, हा न्यूक्लॉइड, त्याला आपण हा काय असतो, ओल्ड व्हर्जनचा प्रिमिटिव्ह इनशिपियंट की ज्याच्या अराउंडला न्यूक्लिअर मेम्ब्रेन वगैरे तुम्हाला काही दिसतं का इथं नाही, तर हा न्यूक्लियस असतो तो. समजलं तुम्हाला.
कारण हा डायरेक्टली सायटोप्लाझममध्ये फिक्स असतो, लोकेटेड असतो. कारण याच्यावरती काही कवरिंग वगैरे काहीच नसते, ज्याला आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणतो ना, काही नसते. डायरेक्टली असं ओपन असतो, तुम्हाला डायरेक्टली नेकेड आईजनं दिसतो ना बॅक्टेरियामध्ये, तर हा ओपन आहे. समजा तुम्हाला म्हणजे हा क्रोमोझोमल सिंगल तुम्हाला असं दिसेल. याला काय म्हणतो आपण, ओल्ड व्हर्जनचा न्यूक्लियस, प्रिमिटिव्ह न्यूक्लियस, इनसिपियंट न्यूक्लियस. ठीक आहे, हा मोनेरा किंगडममधील बॅक्टेरियामध्ये असतो. आणि जेवढे पण मोनेरा सोडा, पण जेवढे पण अदर प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया असतील त्या सर्वांमध्ये काय असतो, असा हा ओल्ड व्हर्जनचा प्रिमिटिव्ह न्यूक्लियस, इनसिपियंट न्यूक्लियस प्रेझेंट असतो. आणि जर तुम्ही युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमची सेल बघितली युकॅरियोटिक, तर त्यांच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, ट्रू न्यूक्लियस दिसेल. म्हणजे त्या न्यूक्लियसच्या अराउंडला न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसेल. म्हणजे तो डायरेक्टली सायटोप्लाझममध्ये लोकेटेड नसेल फिक्स, जो की हा बघा सायटोप्लाझममध्ये असं फ्लोट करत आहे, तरंगत आहे, तर तोच त्याच्या अराउंडला न्यूक्लिअर मेम्ब्रेन वगैरे असते. असं ते आपल्याला बघायचं आता युकॅरियोटिकमध्ये डिटेलमध्ये आपण समजून घेऊ पुढं ते. समजलं. त्याच्यानंतर बघा तुम्हाला असं इथं फ्लॅजेलमसारखं, हे फ्लॅजेलम नाव दिसत असेल ना, म्हणजे हा हेअर लाईक स्ट्रक्चर लॉंग, तर याचं फंक्शन असतं, तर लोकोमोशनसाठी ह्या ऑर्गनचा यूज होतो. म्हणजे हा ऑर्गन ऑफ लोकोमोशन आहे. म्हणजे जर ह्या बॅक्टेरियाला स्थलांतर करायचं असेल, इकडून तिकडे जायचं असेल, तर या फ्लॅजेलमच्या मदतीनं तो जात असतो. म्हणजे हे त्याचं फंक्शन आहे. आणि हे जे शॉर्ट हेअर लाईक स्ट्रक्चर आहे, तर याला पिलस म्हणतात, पायलस पिलस. ओके, तर याचं काय फंक्शन असतं, तर ह्या बॅक्टेरियाला जर कोणत्याही शेपवरती जर चिटकायचं असेल, तर हा चिटकू शकतो सरफेसवरती. शेप आणि सरफेसवरती जर चिटकायचा असेल तर या पिलसच्या मदतीनं जो चिटकू शकतो. समजलं मग तुम्हाला सगळ्यांचं फंक्शन. आणि रायबोझोम राहिलं, रायबोझोम, तर रायबोझोमचं फंक्शन असतं प्रोटीन प्रोडक्शन. तर याच्यामध्ये काय प्रोडक्शन होत असतं. समजलं. त्याच्यानंतरचा पॉईंट बघू आपण आता. Plasmid smaller circular molecules of DNA as extra chromosomal genetic element is also present in most of the bacteria. आता यांच्यामध्ये आपण बघितलं की एक मेन DNA प्रेझेंट असतो, त्याला आपण न्यूक्लियोइड म्हणतो. हा डबल स्टँडर्ड आहे, जिनोमिक मेन DNA. परंतु याच्या व्यतिरिक्त पण यांच्यामध्ये आणखीन एक DNA असतो, त्याला आपण प्लाझमिड म्हणतो. हा काय स्मॉलर आहे, सर्क्युलर म्हणजे असा. त्याच्यानंतर एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA आहे. एक्स्ट्रा क्रोमोझोमल म्हणजे काय, तर हा क्रोमोझोमच्या बाहेर आहे. म्हणजे हा जो मेन DNA न्यूक्लियोइड, तर याच्या बाहेर आहे हा न्यूक्लियोइड. तर याला आपण काय म्हणतो, प्लाझमिड म्हणतो. म्हणजे हा सगळ्या बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असेल असं नाही. ठीक आहे, तर हा जास्तीत जास्त मॅक्झिमम बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतो. परंतु हा जो न्यूक्लियोइड आहे, तर कंपल्सरी सगळ्या प्रोकॅरियोटिक बॅक्टेरियामध्ये, ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतो. समजलं मग तुम्हाला. आता मी तुम्हाला प्लाझमिड ह्या डायग्राममध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे दिलेला नाही, परंतु बघा असा तो गोल असतो ना, असा इथे सायटोप्लाझममध्ये लोकेटेड असतो एका ठिकाणी कुठेही. समजलं मग तुम्हाला. हा एक्स्ट्रा क्रोमोझोमल आहे. नंतरचं बघा, न्यूक्लियोलस अँड हिस्टोन प्रोटीन इज ॲब्सेंट. आता हे जे मोनेरामधील बॅक्टेरिया आहेत, मोनेरियन्स आहेत, तर यांच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन आणि न्यूक्लियोलस ॲब्सेंट असतात. आता न्यूक्लियोलस काय आहे, तर आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे ते. पण आता एवढंच लक्षात घ्या की यांच्यामध्ये न्यूक्लियोलस ॲब्सेंट असतं आणि हिस्टोन प्रोटीन, जे की युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला कंपल्सरी आढळतं. तर यांच्यामध्ये प्रोकॅरियोटिक जे आपण बघितलं मोनेरा किंगडममधील बॅक्टेरिया, तर त्यांच्यामध्ये हे ॲब्सेंट असतं. नंतरचं फीचर बघा, 70 टाईप ऑफ रायबोझोम इज प्रेझेंट, स्मॉलर इन साईज दॅन युकॅरियोट. आता हे जे मोनेरामधील बॅक्टेरिया आहे, तर यांच्यामध्ये 70 टाईप ऑफ रायबोझोम असतो. आता 70 टाईप काय, तर आपल्याला तुम्हाला फक्त पुढे चालून आपल्याला बघायचं आहे सेपरेट. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला पुढे जे सेल टाईप म्हणजे सेलचा एक स्पेशल चॅप्टर येतात, त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे. फक्त इथे एवढंच लक्षात घ्या की जे मोनेरामधील बॅक्टेरिया असतं, तर त्यांच्यामध्ये 70 टाईपचा रायबोझोम प्रेझेंट असतं. आणि हे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमपेक्षा स्मॉलर असतो साईजनं. युकॅरियोटिकमध्ये 80 टाईप ऑफ रायबोझोम प्रेझेंट असतं. ओके, क्लिअर. नंतर बघा आता सेल वॉल बघू आपण आता यांची. बघा, सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन ऑल्सो कॉल्ड म्युरेमिक ॲसिड विच इज अ पॉलिमर ऑफ शुगर्स अँड अमिनो ॲसिड. आता हे जे मोनेरामधील बॅक्टेरिया आहे, तर याच्यामधील मोस्ट ऑफ द बॅक्टेरियामध्ये पेप्टिडोग्लायकॅनची सेल वॉल असते. म्हणजे त्याच्यामध्ये पेप्टिडोग्लिकॅन कंटेन असतं. पेप्टिडोग्लिकॅन हे याला आपण म्युरेमिक ॲसिडसुद्धा म्हणतो, म्युरिन. आणि हे शुगर आणि ॲमिनो ॲसिड याच्यापासून तयार झालेलं असतं. म्हणजे शुगर प्लस ॲमिनो ॲसिड इज इक्वल टू पेप्टिडोग्लिकॅन. मग समजलं तुम्हाला. मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया जे आहेत याच्यामधले मोनेरा किंगडममधले, तर त्यांची सेलवॉल ही पेप्टिडोग्लायकॅननं तयार झालेली असते. नंतरचा पॉईंट बघा, यू बॅक्टेरिया सेलवॉल. आता हे जे किंगडम मोनेरा आहे, तर किंगडम मोनेराला आता सध्या 2 ग्रुपमध्ये डिवाईड करण्यात आलेलं आहे, यू बॅक्टेरिया आणि त्याच्यानंतर अर्के बॅक्टेरिया. म्हणजे अशा 2 ग्रुपमध्ये मोनेरा किंगडममधील बॅक्टेरियाला आता सध्या डिवाईड करण्यात आलेलं आहे, क्लासिफाईड करण्यात आलेलं आहे. मग याच्यामधील हे जे यू बॅक्टेरिया आहेत, तर यांची सेलवॉल ही पेप्टिडोग्लायकॅननं तयार झालेली असते. आपल्या यू बॅक्टेरियाला बघायचं डिटेलमध्ये पुढं, फक्त आता इथं लक्षात घ्या एवढं, यू बॅक्टेरियाची सेलवॉल ही पेप्टिडोग्लायकॅननं तयार झालेली आहे. आणि अर्के बॅक्टेरियाची सेलवॉल ही सेवडोपेप्टिडोग्लिकॅननं तयार झालेली असते. सेवडोपेप्टिडोग्लिकॅनला आपण सेवडोमेरुनसुद्धा म्हणतो, तर याच्यापासून ही तयार झालेली असते. नंतरचा पॉईंट आहे, सेलवॉल इज प्रेझेंट इन ऑल ऑर्गॅनिझम ऑफ मोनेरा एक्सेप्ट मायकोप्लाझ्मा. आता किंगडम मोनेरामधील जेवढे पण बॅक्टेरिया असतील, जेवढे पण ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया, तर त्यांच्या सर्वांमध्ये सेलवॉल ही कंपल्सरी प्रेझेंट असते. परंतु मायकोप्लाझ्मा
हे एक्सेप्शन म्हणजे मायकोप्लाझ्मामध्ये सेल वॉल प्रेझेंट नसते. जर कधी नीटमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, पॉसिबिलिटी आहे की असा कोणता बॅक्टेरिया आहे किंगडम मोनेरामधला की ज्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नसते, बाकी सगळ्यांमध्ये असते. तर आन्सर आहे मित्रांनो मायकोप्लाझ्मा, याच्यामध्ये सेल वॉल ॲब्सेंट असते. नंतर यांचा मोड ऑफ न्यूट्रिशन. आता मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे हे स्वतःचं अन्न तयार स्वतः करतात का दुसऱ्यावरती डिपेंड आहेत. तर बघा मोड ऑफ, तर याच्यामध्ये दोन्ही टाईपचे बॅक्टेरिया आहेत, ऑटोट्रॉपिक पण आहेत आणि हेटरोट्रॉपिक पण आहे किंगडम मोनेरामध्ये. म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि जे दुसऱ्यावरती डिपेंड आहे म्हणजे हेटरोट्रॉपिक हे. ठीक आहे. आता या ऑटोट्रॉपिकचे पण दोन टाईप आहे, फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स आणि केमोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स. फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स म्हणजे काय, तर हे असे ऑटोट्रॉप्स आहेत, असे ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया आहे की हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, परंतु विथ द हेल्प ऑफ सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये हे स्वतःचं अन्न तयार करत असतात, म्हणजे फोटोसिंथेसिस या प्रोसेसद्वारे. आणि केमोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स म्हणजे असे ऑटोट्रॉप की हे केमिकल एनर्जीच्या मदतीनं स्वतःचं अन्न तयार करत असतात. समजलं. म्हणजे बघा याच्यामध्ये पॉईंट पण लिहिलेलं आहे मी. धीज ऑटोट्रॉप्स सिंथेसाइज देअर फूड विथ द हेल्प ऑफ केमिकल एनर्जी विच इज रिलीज ड्युरिंग ऑक्सिडेशन ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड सच एज अमोनिया नायट्रेट. म्हणजे असे ऑटोट्रॉप आहेत की हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, परंतु जसं की आता अमोनिया नायट्रेट यासारखे जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, तर यांच्या ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये जी केमिकल एनर्जी रिलीज होते, तर ह्या केमिकल एनर्जीच्या मदतीने हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. आणि यांना आपण काय म्हणतो, केमोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स. याच्या नावातच बघा, केमो म्हणजे केमिकल, सिंथेटिक म्हणजे केमिकलच्या मदतीने हे अन्न सिंथेसाइज करतात, तयार करत असतात केमिकल एनर्जीच्या मदतीनं. या फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप्समध्ये पण दोन टाईप येतात मग, ॲनऑक्सिजेनिक ऑटोट्रॉपिक आणि ऑक्सिजेनिक फोटो ऑटोट्रॉप्स. आता तुम्हाला एकदम मी डिटेलमध्ये घेऊन चाललो, म्हणजे आपल्याला वरतून शिकायला मजा नाही, पण डिटेलमध्ये शिकण्यामध्ये वेगळीच एनर्जी मजा असते. ओके. आता ॲनऑक्सिजेनिक ऑटोट्रॉप्समध्ये एवढंच लक्षात घ्या की हे असे फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप आहे, तर फोटोसिंथेसिसच्या दरम्यान यांच्यामध्ये ऑक्सिजन रिलीज होत नाही. समजलं. जसं की एक्झाम्पल क्लोरोबियम घ्या, क्रोमॅशियम घ्या, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया एक्झाम्पल हे झाले. नंतर ऑक्सिजेनिक फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स म्हणजे असे आहे ते की आपल्याला माहिती आहे सनलाईटच्या मदतीनं हे दोन्ही पण काय करतात, अन्न तयार करणार आहे, परंतु फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये यांच्यामध्ये ऑक्सिजन रिलीज होतो. कोणामध्ये, ऑक्सिजेनिक ऑटोट्रॉप्समध्ये, आणि ॲनऑक्सिजेनिक ऑटोट्रॉप्समध्ये ऑक्सिजन रिलीज होत नाही. आता ऑक्सिजेनिक ऑटोट्रॉपमध्ये एक्झाम्पल आहे बघा, सायनोबॅक्टेरिया. ओके, समजलं इथपर्यंत क्लिअर. त्याच्यानंतर बघा सेकंड येतं हेट्रोट्रॉपिक. आपण आता बघितलं ऑटोट्रॉपिकमध्ये काय काय येतं. ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ठीक आहे. याच्यामध्ये आपण बघितलं फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप, केमोसिंथेटिक ऑटोट्रॉप असे दोन टाईप आहेत. त्याच्यानंतर फोटोसिंथेटिकमध्ये पण ॲनऑक्सिजेनिक, ऑक्सिजेनिक बघितलं. आता बघू आपण हेट्रोट्रॉपिक. तर हेट्रोट्रॉपिक म्हणजे असे की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, हे दुसऱ्यावरती डिपेंड असतात फॉर देअर फूड. याच्यामध्ये पण तीन टाईप येतात बघा, सायप्रोबायोटिक, पॅरासिटिक आणि सिम्बायोटिक. सायप्रोबायोटिक म्हणजे काय, तर हे असे हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहेत, बॅक्टेरिया आहेत की हे दुसऱ्या डिकेईंग बॉडीवर, म्हणजे जे एकदम मृत झालेले किंवा अदर डेड झालेल्या मॅटरवरती हे डिपेंड असतात त्यांच्या फूडसाठी. त्यांच्या थ्रू ते काय करतात, त्यांचं फूड काय म्हणतात त्यांना ॲब्झॉर्ब करतात, फूड घेत असतात. नंतर पॅरासिटिक हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया असे आहेत की जे लिव्हिंग हॉस्टवरती डिपेंड असतात, म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या बॉडीवरती हे चिटकतात, त्यांच्या बॉडीवरती बसतात आणि त्यांच्या थ्रू काय करतात ते म्हणजे न्यूट्रिशन घेत असतात, फूड ॲब्झॉर्ब करतात. काही आपल्या बघा, आपलं जे आतलं जी आतडी आहे, तर त्या आतडीमध्ये पण आपल्याला एक तुम्हाला सांगणार पुढं मी, पण इथे लक्षात घ्या, आतडीमध्ये पण एक बॅक्टेरिया असतो. तर तो काय करतो, तर आपल्या लिव्हिंग हॉस्ट आहे आपण, तर आपल्यावरती डिपेंड असतो, आपण त्याला काय म्हणतो, पॅरासिटिक बॅक्टेरिया. नंतर सिम्बायोटिक म्हणजे काय, तर हे समजा सल्ला करतात. जसं की एक्झाम्पल, तू मला हे दे, मी तुला हे देतो. लहान बाळ नसतात का, समजा एखाद्याकडे भारी वस्तू असली, तो म्हणतो तू मला ही वस्तू ती खेळण्यासाठी आणि मी तुला माझी ही वस्तू दिली, म्हणजे असं ती काय करतात, सिम्बायोटिक न्यूट्रिशन करतात. समजलं. पुढं आपण बघणार आहे डिटेलमध्ये. त्याच्यानंतर आता आपण थोडंसं पुढं वळू. आता हे जे किंगडम मोनेरामधील बॅक्टेरिया आहे, तर हे याच्यामध्ये समजा 4 शेपचे बॅक्टेरिया आहेत किंगडम मोनेरामध्ये. किती 4 शेपचे बॅक्टेरिया आढळतात. मग यांच्या ह्या 4 शेपमुळं आपण यांना काय केलेले, 4 कॅटेगरीजमध्ये ठेवलेले, डिवाईड केलेले. तर सगळ्यात पहिला शेप बघा, रॉड शेप. आता किंगडम मोनेरामध्ये रॉड शेपचे बॅक्टेरिया आढळतात, तर त्यांना आपण बॅसिलस बॅक्टेरिया म्हणतो. एक्झाम्पल घ्या, लॅक्टोबॅसिलस, त्याच्यानंतर रायझोबियम झाले, तर हे काय रॉड शेप बॅक्टेरिया आहेत, यांना बॅसिलस म्हणतात. तर हे बॅसिलस या कॅटेगरीमध्ये यांना ठेवलेलं आहे. नंतर बघा स्पेरिकल, याच्यामध्ये स्पेरिकल शेपची पण बॅक्टेरिया आढळतात. जसं की एक्झाम्पल घ्या, स्टेफॅलोकोकस, स्ट्रेप्टोकोकस. हे काय, तर स्पेरिकल शेप म्हणजे गोल गोल आकारची, असं स्पेअर माहिती ना तुम्हाला गोल, तर या अशा आकाराचे आढळतात. ठीक आहे. तर यांना ह्या ग्रुपमध्ये ठेवलेलं आहे, कॅटेगरीमध्ये ठेवलेलं आहे. थर्ड आहे बघा, कॉमा शेप. आता हे इथे कॉमा पाहिजेत होतं आणि इथे व्हिब्रिओ पाहिजेत असतं, पण ठीक आहे, समजून घ्या. तर थर्ड आहे बघा, कॉमा शेपचे बॅक्टेरिया पण याच्यामध्ये आढळतात. जसं की काजूचा शेप असेल, कॉमा शेप, तर या शेपचे बॅक्टेरिया आढळतात. त्यांना आपण व्हिब्रिओ म्हणतो. त्यांना आपण व्हिब्रिओ ह्या कॅटेगरीमध्ये ठेवलेलं आहे. एक्झाम्पल घ्या, व्हिब्रिओ कॉलरी.
आता व्हिब्रिओ कॉलरा नावाचं तुम्ही नाव ऐकलं असेल की हा जो बॅक्टेरिया आहे तर हा कॉलरा नावाचा डिसीज कॉज करतो. ठीक आहे, तर हा झाला. नंतर बघा याच्यामध्ये फोर्थ शिप आहे स्पॅरलम शिप. तर याच्यामध्ये स्पॅरलम शिपची बॅक्टेरियासुद्धा आढळतात. त्याला आपण स्पायरल म्हणतो, स्पायरल बॅक्टेरिया. स्पॅरलम शिप म्हणजे असं एकदम बघा, तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे अशा शेपची तुम्हाला बॅक्टेरिया आढळतील ती, म्हणजे एकदम टेडामेडा आकार राहील, तर त्या टाईपची त्यांना आपण स्पायरल बॅक्टेरिया म्हणतो. एक्झाम्पल कॅम्फायलोबॅक्टर जेजुनी हे त्याचं एक्झाम्पल झालं. म्हणजे किंगडम मोनेरामध्ये आपल्याला हे 4 शेपचे बॅक्टेरिया आढळतात. एक पहिला बॅसिलस म्हणजे सॉरी रॉड शेप, ज्याला की आपण बॅसिलस म्हणतो. एक्झाम्पल लॅक्टोबॅसिल आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं जे रायझोबियम. नंतर स्पेरिकल शेपचे म्हणजे गोल गोल आकार जे स्पेअरसारख्या शेपची बॅक्टेरिया आढळतात त्यांना आपण स्ट्रेप्टोकोकस हे त्याचे एक्झाम्पल झाले. त्याच्यानंतर तिसरं टाईप आहे बघा कॉमा शेपचे बॅक्टेरिया आढळतात, जे की असं कॉमा शेप समजतो तुम्हाला. ठीक आहे, तर त्यांना आपण व्हिब्रिओ म्हणतो, व्हिब्रिओ बॅक्टेरिया. एक्झाम्पल काय व्हिब्रिओ कॉलरी. नंतर बघा स्पॅरलम शेपचे टेडामेडा आकार असतो या टाईपचे आढळतात, तर यांना आपण काय म्हणतो स्पायरल बॅक्टेरिया. एक्झाम्पल काय कॅम्फॉलोबॅक्टर जेजुनी. तर हे सगळे काय झाले मोनेरा किंगडममध्ये असे ह्या 4 शेपचे बॅक्टेरिया आपल्याला आढळतात. आणि ह्या शेपहून आपण काय केलेलं आहे, यांना ह्या 4 कॅटेगरीजमध्ये ठेवलेले आहे. बॅसिलस, त्याच्यानंतर व्हिब्रिओ, स्पायरल वगैरे ह्या. तर मित्रांनो एवढंच होतं ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आपण किंगडम मोनेराबद्दल एवढं बघितलं. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर किंगडम मोनेराला ह्या ज्या 2 ग्रुपमध्ये डिवाईड केलेले आहे, आर्के बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. तर आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये एकदम डिटेलमध्ये बघायचं आहे अशासारखं आजच्यासारखं. ठीक आहे, सो आय होप मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. तर नक्कीच आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं. ठीक आहे, तर आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये पण विचारून घ्या. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरीच राहा, आनंदी राहा, सुखी राहा, स्टे सेफ, स्टे हॅप्पी, बी पॉझिटिव्ह, बी इन्स्पायर. सो बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे, पीस आउट.